म्हैसाळ जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद. भाजप पक्षाचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार. आबासाहेब शिंदे म्हैसाळकर. म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार नीलम दबडे, टाकळी पंचायत समिती गणाच्या मोहिनी वाघमारे, म्हैसाळ गणाच्या कविता निकम यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळतो आहे आणि या तीनही उमेदवारांच्या विजय निश्चित असल्याचा विश्वास म्हैसाळचे माजी सरपंच आबासाहेब शिंदे सरकार तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला आहे. भाजप पक्षाच्या माध्यमातून आमदार सुरेश भाऊखाडे यांनी केलेल्या विकास कामावर म्हैसाळकर नागरिक समाधानी असून भाजप विजयी होईल. म्हैसाळ गटातील राहिलेली विकास कामे मार्गी लागतील असे त्यांनी सांगितले. यावेळी म्हैसाळ माजी सरपंच आबासाहेब शिंदे सरकार, माजी पंचायत समिती सभापती दिलीप कुमार पाटील, ज्येष्ठ नेते अनिल कबुरे, सुनील बेडगे, अनिल सगलेगे, बाळासाहेब घोरपडे, रमजान मुलानी, संजय कोळी, विनोद शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मी आबासाहेब शिंदे नुकत्याच सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेसाठी नीलम महादेव दबडे आणि पंचायत समितीसाठी उभे असलेल्या कविता गणेश निकम या दोन्ही उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आणि जोरशोरमध्ये चालू आहे. पण मध्येच एक अतिशय दुर्दैवी घटना म्हैसाळमध्ये घडली. आमच्या पंचायत समितीच्या उमेदवार कविता गणेश निकम यांचे पती, भारतीय जनता पार्टीचे अतिशय निष्ठावान कार्यकर्ते, आमच्या सर्वांचे आधारस्थान श्रीयुत गणेश निकम यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यामुळे सगळ्याच गावामध्ये, सगळ्याच थरामधून हळहळ व्यक्त होत आहे. पण आता आज त्यांची अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर इलेक्शनला आपण सामोरे जायचं असा निर्णय सगळ्या कार्यकर्त्यांमधून झाला आणि आपण त्यांच्या ते दुःखाचा थोडासा विसर पाडून आपण परत एकदा जोमाने त्यांच्या प्रचारासाठी सगळेजण, गावातले सर्व कार्यकर्ते सरसावून पुढे झालेले आहेत. आम्ही गावामध्ये डोर टू डोर प्रचार करत आहोत. घरगुती बैठका आणि माणसांपर्यंत आम्ही केलेला विकास हा पोचवायचं काम आम्ही मोठ्या प्रयत्नातून माणसांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत आहोत. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये जे मागची पंचायत समिती सदस्य माननीय दिलीप कुमार पाटील आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या कोरेवहिनी, प्राजक्ता कोरेवहिनी या दोघांनी अतिशय चांगलं काम गेल्या 5 वर्षामध्ये या प्रभागासाठी केलेलं होतं. त्यांच्या त्या कामाच्या बलबुत्यावर भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचं काम माणसांपर्यंत पोचवायचं आम्ही काम करत आहोत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही केलेली विकास कामे असतील, नागरी सुविधा, जनसुविधांच्या माध्यमातून केलेली कामं असतील, सुरेश भाऊ खाडेंच्या आमदार फंडामधून केलेली विविध विकास कामं असतील, तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि या संपूर्ण कामाचा डोंगर हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि इथं आमदार आमचे जे भाऊ आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून फार चांगलं काम म्हैसाळमध्ये, म्हैसाळ गणामध्ये आणि म्हैसाळ गटामध्ये खूप चांगलं काम झालेलं आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की येणारी निवडणूक जी आहे ती निवडणुकीमध्ये आम्हाला भरघोस असं यश मिळेल. भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आता सर्वत्र सुरू असलेली लाडकी बहीण योजना ह्या अत्यंत महिलांच्या बाबतीतला जिव्हाळ्याचा विषय. महायुती सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या योजनेचं स्वरूप आणि डिझाईन केलं. त्यामुळं आज प्रत्येक महिलेला तिच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपयेच्या माध्यमातून थोडी का होईना मदत, एक आधार द्यायचं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या माध्यमातून झालेलं आहे. हे सत्य आहे, हे कुणीही नाकारू शकणार नाही. त्याचबरोबर आज राज्यात नेहमी चर्चेत असलेली म्हैसाळ पाणी योजना, या योजनेच्या पाणी सोडण्यासाठी दर वेळेला प्रत्येक आवर्तन सुरू करण्याच्या वेळी या इथल्या शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय नव्हता. यावर मार्ग काढत आमचे आदरणीय मिरजेचे आमदार आदरणीय डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेब यांच्या माध्यमातून ती आंदोलनाची वेळच आता बंद झालेली आहे आणि मागणीच्या आधीच भाऊंच्या माध्यमातून पाणी पुरवठा या ठिकाणी सुरू केलेला आहे. त्यामुळं अतिशय मोठा दिलासा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, आदरणीय भाऊंच्या माध्यमातून म्हैसाळ आणि परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.